Now see in the next third part of this one. आतापर्यंत आपण ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन 3 फॉर्म्युले बघितले. आता आपण बघतोय चौथा फॉर्म्युला, तो म्हणजे u अपॉन v, म्हणजे डिव्हिजनचा फॉर्म्युला. इफ इट इज y इज इक्वल टू u अपॉन v, जसं गुणाकार असेल तसं भागाकार पण असेल. म्हणजे आत्ता आपल्याला भागाकाराचा फॉर्म्युला मिळतोय बघा, पण तो वापरायला फार सोपा नाही आहे. वरची जे फंक्शन आहे म्हणजे न्यूमरेटरला ते u आहे आणि डिनॉमिनेटरला फंक्शन ते v आहे. असं उलटं सुलटं केलं की सगळं चुकीला. फॉर्म्युला कसा आहे बघा, साधारणतः ह्या फॉर्म्युला सारखंच आहे, फक्त सुरुवात कशी आहे बघा. इट स्टार्टेड विथ v इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u. हे पहिल्यांदा vच घ्यायचं कारण इथे मायनस चिन्ह आहे. इथे हे इकडे हे इकडे झालं तरी काय फरक पडत नाही कारण बेरीजच आहे. पण इथे मात्र फरक पडेल कारण इथे मध्ये मायनस आहे. त्यामुळे v ने सुरुवात करा यूचं डेरिव्हेटिव्ह, u ने सुरुवात करा vचं डेरिव्हेटिव्ह. म्हणजे हे गुणाकाराचं रूल सारखंच आहे, फक्त ॲडिशन नाहीये, सबट्रॅक्शन आहे. आणि आपण जे डिनॉमिनेटरला फंक्शन आहे त्याचा स्क्वेअर. फॉर्म्युला समजण्यासाठी 3-4 उदाहरणं आपण सोडवून बघूया. हे बघा, आणि डिव्हिजन आपल्याला लगेच कळतं u अपॉन v. सो dy बाय dx. सपोज यू आर सॉल्विंग द फर्स्ट एक्झाम्पल. हे तुमचं u आहे आणि हे तुमचं v आहे. फॉर्म्युला कसा आहे बघा, यू स्टार्ट विथ v, म्हणजे इथून सुरुवात करायची. 2x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 4x. मी जरा सुरुवातीचं उदाहरण आहे, जरा जास्त डिटेलमध्ये लिहितोय. मायनस, व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इज in u into v rule you have addition and in u upon v rule you have subtraction. Minus, now change 4s to x into derivative of 2x. म्हणजे इथलं फंक्शन आहे ते इथे असेल आणि इथलं फंक्शन आहे ते इथे असेल असं लक्षात ठेवा. अपॉन व्हॉट एव्हर यू हॅव द फंक्शन 2x, त्याचं डेरिव्हेटिव्ह वगैरे काढायचं आहे, नुसतं त्याचा स्क्वेअर लिहायचा आहे. आता आपण ऍक्शन केली आहे, फक्त ऍक्शन कम्प्लीट करायची. 2x 4 to x चा डेरिव्हेटिव्ह आपल्याला a to x प्रमाणे काढायचं आहे. सो इट इज 4 to x log 4. बघा, 4 to x डेरिव्हेटिव्ह 4 to x log 4 मायनस 4 to x as it is into what is derivative of 2x. आता 2x मधला 2 हा कॉन्स्टंट आहे आणि x हे व्हेरिएबल आहे. सो 2 as it is आणि x चा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे 1 आहे, त्यामुळे 2 into 1 अपॉन 2 x ब्रॅकेट स्क्वेअर. आता थोडं तुम्ही सिम्प्लिफाय करून लिहिणं शक्य असेल तर लिहा. इथे बघा 2x log 4 हे सगळं म्हणजे 2 log 4 हा कॉन्स्टंट आहे इंटू x इंटू 4 to x मायनस 4 to x. सॉरी 2 आहे इथे, हा 2 इंटू 4 to x. या 2 आणि 4चा गुणाकार होत नाही, करू नका. अपॉन 2x ब्रॅकेट स्क्वेअर. महत्वाचा विषय लक्षात आहे, फॉर्म्युले हेच आहेत, फक्त हे जे सबट्रॅक्शन असेल तर कुठला फॉर्म्युला वापरायचा, ॲडिशन असेल तर कुठला फॉर्म्युला वापरायचा, एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. सो दिस इज हाऊ यू यूज द फॉर्म्युला ऑफ डिव्हिजन. अजून एक उदाहरण घेऊया पाहिजे असेल तर. बघा, हे u आहे आणि हे v आहे. स्टार्ट विथ v. सो इट इज रूट x मायनस 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स प्लस 1. आता डायरेक्ट लिहितोय मी डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स प्लस 1. रूट एक्स चा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे 1/2 रूट एक्स, 1/2 रूट एक्स प्लस 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 येणार आहे, त्यामुळे एवढंच येईल. मायनस, आता डिनॉमिनेटर लिहायचा आहे, सॉरी न्यूमरेटर लिहायचा आहे, रूट एक्स प्लस 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर, ते सुद्धा 1/2 रूट एक्स एवढंच येईल. मायनस 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 येईल. आणि आपण जे काय डिनॉमिनेटरला फंक्शन आहे रूट एक्स मायनस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. खरं म्हणजे तुमचं फॉर्म्युला वापरून झाला, डेरिव्हेटिव्ह काढून झालं. आता जर तुम्हाला एखादी म्हणजे काय म्हणूया त्याला आपण सिम्प्लिफिकेशन करायचं असेल तर करू शकता. काय करू शकता, या दोन्हीमध्ये 1/2 रूट एक्स कॉमन आहे, तुम्ही कॉमन घेऊ शकता 1/2 रूट एक्स. आता इथे काय शिल्लक राहिलं तर रूट एक्स मायनस 1 शिल्लक राहिलं आणि इथे मायनस रूट एक्स प्लस 1 राहिलं. आता हे मायनस चिन्हचा वापर करताना तुम्हाला अतिशय काळजीपूर्वक करायला पाहिजे. हे मी इथे अप्लाय केलं तर मायनस रूट एक्स आणि हा मायनस 1 होईल आणि हा ब्रॅकेट कम्प्लीट होईल. जर तुम्हाला हा ब्रॅकेट इथे घालायचा असला आणि मग इथे रूट एक्स प्लस 1 लिहिलं तरी चालेल. आणि हे डिवायडेड बाय रूट एक्स मायनस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर, कारण सगळ्याला भागिले लिहिलं तरी चालेल. कसं आता हा रूट एक्स कॅन्सल होईल. मायनस 1 म्हणजे काय आलं, -2 झालं. म्हणजे आता तो -2 आणि हा 2 पण कॅन्सल होईल. -1 अपॉन रूट एक्स आणि ह्या डिव्हिजनला डिव्हिजन आहे म्हणजे रूट एक्स मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. ज्याला समजत नाही त्याने डिव्हिजनला डिव्हिजन लिहा, अदरवाईज डिव्हिजनला डिव्हिजन असतो तेव्हा दोन्ही
डिनॉमिनेटरचं प्रॉडक्ट होतो, त्यामुळे तुम्ही असं उत्तर लिहू शकता. मी काय केलं बघा, हे -2 आणि हे 2 कॅन्सल केले, फक्त एक मायनस चिन्ह शिल्लक राहिले, ते कुठेही देऊन चालतं आपल्या न्यूमरेटरला डिनॉमिनेटरला. आणि ते दिले आणि हे यांचा प्रॉडक्ट, म्हणजे जेवढं तुम्हाला पॉसिबल मॅथमॅटिक्समध्ये जमेल तेवढं तुम्ही सिम्प्लिफाय पण करायचं. बघा अजून एक उदाहरण आहे, dy/dx. हा u आहे आणि हा v आहे. आता हा u आहे आणि हा v आहे, म्हणजे तुमची सुरुवात v पासून आहे. sin x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x⁵ मायनस cos x. इथे मायनस आहे बघा, म्हणजे आपल्याला दोघांचे वेळेवर डेरिव्हेटिव्ह काढायला. 5x⁴ मला माहिती आहे म्हणून मी डायरेक्ट लिहिलं. तुम्हाला हा रूल वापरून डेरिव्हेटिव्ह काढायचं. मायनस cos x चे डेरिव्हेटिव्ह मायनस चिन्ह तसंच लिहायचं, आणि cos x चे डेरिव्हेटिव्ह येतं मायनस sin x, त्यामुळे प्लस sin x होईल. मायनस आता हे आहे असंच, म्हणजे x⁵ मायनस cos x, आणि हे इंटू आहे sin x चे डेरिव्हेटिव्ह आहे तर cos x, आणि ह्याचं sin x चा स्क्वेअर. आता याच्यापेक्षा फार सोडवणं शक्य नाही आपल्याला, खरं म्हणजे मी नाही सोडवलं तरी सुद्धा चालेल. हे इंटू हा ब्रॅकेट इंटू हे अपॉन sin x स्क्वेअर. आता तुम्ही हे sin x स्क्वेअर आहे sin स्क्वेअर x असं लिहू शकता, हे लक्षात घ्या. हे आणि हे दोन्ही सारखंच आहे. sin स्क्वेअर x म्हणजेच sin x ब्रॅकेटचा स्क्वेअर. अजून हे आधी पाचवं घेऊया जरा, dy/dx. हा u आहे आणि हा v आहे. स्टार्ट विथ दिस 4x + 5 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस वन. आता बघा हे अल्जेब्रिक फंक्शन आहे, म्हणजे याच्यात साइन कॉस टॅन वगैरे बाकी काही नाही, त्यामुळे डायरेक्ट तुम्ही डेरिव्हेटिव्ह काढू शकता. x² चे डेरिव्हेटिव्ह येतो 2x, 2x चे डेरिव्हेटिव्ह -2 तसंच, आणि x चे डेरिव्हेटिव्ह 1 आणि 1 चे डेरिव्हेटिव्ह 0, त्यामुळे हे इथे संपलं. मायनस आता हे इंटू हे याचं डेरिव्हेटिव्ह झालं. आता हे लिहायचं x² - 2x + 1 इंटू 4x + 5 चं डेरिव्हेटिव्ह. 4x चं डेरिव्हेटिव्ह येईल 4, म्हणजे 4 तसाच, x चं डेरिव्हेटिव्ह 1 आणि 5 चं डेरिव्हेटिव्ह 0, म्हणजे हे संपलं इथे. आणि अपॉन 4x + 5 ब्रॅकेटचा स्क्वेअर. त्यामुळे रूल माहिती असला तर वापरणं अवघड नाहीये. बेसिक फॉर्म्युला जे आहेत तेच आपल्याला लागतात, वेगळा कुठला फॉर्म्युला लागत नाही. एक आणखीन उदाहरण लिहिलंय चौथं, ते जरा काळजीपूर्वक बघायला हवंय. dy/dx. इथे घाई करून चालणार नाहीये, कारण इथे जर तुम्हाला बघितलं तर इथे प्रॉडक्ट आहे. त्यामुळे प्रॉडक्ट जेव्हा असतो तेव्हा प्रॉडक्टचा तुम्हाला रूल वापरायला पाहिजे, तेवढं लक्षात घ्या. फक्त आधी मी डायरेक्ट लिहिणार नाहीये. e⁻x इंटू d/dx ऑफ x log x मायनस x log x इंटू d/dx ऑफ e⁻x अपॉन e⁻x ब्रॅकेटचा स्क्वेअर. म्हणजे काय केलं बघा, जसं रूल आहे तसं लिहिलं. पहिलं डिनॉमिनेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर मायनस न्यूमरेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर अपॉन डिनॉमिनेटर स्क्वेअर. अजून डेरिव्हेटिव्ह काढलेलं नाही, आता आपण डेरिव्हेटिव्ह काढणार आहोत. आता इथे गंमत आहे बघा, e⁻x ॲज इट इज. हे डेरिव्हेटिव्ह काढताना तुम्हाला गुणाकाराचा रूल वापरायला पाहिजे, नाही तर इथे आपण काय करतो, गुणाकाराचं उदाहरण दिसलं की गुणाकाराचा रूल वापरतो, आणि डिव्हिजन मध्ये प्रॉडक्ट आला की आपण डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढून मोकळे होतो. तसं चालणार नाही. ते प्रॉडक्ट, इथे प्रॉडक्ट आहे फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. हे फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. लक्षात घ्या, x log x आला काय गुणाकार आहे, गुणाकार दिसला की गुणाकाराचा रूल वापरायचा आहे. मायनस x log x ॲज इट इज. e⁻x चे डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे, e⁻x चे डेरिव्हेटिव्ह इज e⁻x अँड अपॉन e⁻x ब्रॅकेट स्क्वेअर. खरं म्हणजे आपलं डेरिव्हेटिव्ह काढून संपलेलं आहे. आता जर पुढे सिम्प्लिफिकेशन आपल्याला करणं शक्य असेल तर आपण ते थोडंफार करायचं. बघा इथे e⁻x आहे, इथे पण e⁻x आहे. यू कॅन टेक कॉमन. हा x कॅन्सल होईल, सो दिस x विल कॅन्सल, अँड व्हेन यू टेक e⁻x, ह्याचं पटकन विद्यार्थी काय करतो, इकडचं e⁻x याला गेला, ह्याच्यातलं e⁻x काय वाटेल ते कॅन्सलेशन करतो. तसं कोण चालणार नाही. सो ऍक्च्युअली इट इज when you take e⁻x common, what remains here? Only 1 plus log x bracket complete, sorry, minus x log x, because you have taken e⁻x common, upon e⁻x ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता ह्याच्यातला एक e⁻x आणि ह्याच्यातला एक e⁻x ऍक्च्युअली कॅन्सल होतो. e⁻x ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे e⁻x इंटू e⁻x. when one e⁻x gets cancelled, your final answer is 1 plus log x minus x log x upon e⁻x. अर्थात तुम्ही
तुमच्या कॅपॅसिटी प्रमाणे सोडवा. सगळं अगदी डिटेलमध्ये तुम्हाला इथपर्यंत सोडवता येईलच असं नाही. त्यामुळे यू अपॉन व्ही म्हणजे डिव्हिजन दिसली की डिव्हिजनचा रूल वापरायचा, एवढं लक्षात ठेवा. बघा, डेरिव्हेटिव्ह मधला हार्ट ऑफ डेरिव्हेटिव्ह म्हटलं तरी चालेल, विच इज कॉल्ड चेन रूल किंवा कॉम्पोजिशन चा रूल. हा सुद्धा आपल्याला 11वीला झालेला आहे. आतापर्यंत जे रूल आपण बघितले त्याच्यात सिंगल फंक्शन आहेत. ॲडिशन ऑफ 2 फंक्शन्स, मल्टिप्लिकेशन ऑफ 2 फंक्शन्स, डिव्हिजन ऑफ 2 फंक्शन्स. नाउ composition of 2 functions means what? Suppose you have power function and for this example you have power function in which you have one algebraic function. म्हणजे इथे समथिंग रेस टू 3 म्हणजे समथिंग जेव्हा म्हणतो ते पण एक फंक्शन आहे आणि त्याच्या डोक्यावर पण एक, म्हणजे ही 2 फंक्शनचं कॉम्बिनेशन, याला कॉम्बिनेशनलाच आपण कॉम्पोजिशन असं म्हणतो. जसं 2 एकत्र केले की त्याला कॉम्पोजिट म्हणतो किंवा कॉम्बिनेशन. हे सुद्धा 2 फंक्शनचं कॉम्बिनेशन आहे बघा. इट इज फर्स्ट फंक्शन इज लॉगॅरिथमिक फंक्शन अँड सेकंड फंक्शन इज ए पॉवर फंक्शन. समथिंग रेस टू 4, समथिंगच्या ठिकाणी लॉग एक्स आहे. समथिंग रेस टू 3 इथे एक अल्जेब्रिक फंक्शन आहे. रूट ऑफ 3x 3 - 2x इथे रूट आहे आणि त्याच्या आतमध्ये नुसतंच एक्स नाही तर वेगळं काहीतरी आहे. आतापर्यंतची फंक्शन होती रूट एक्स होतं, नुसतंच लॉग एक्स होतं, नुसतंच x² होतं. त्याच्याऐवजी दोघांचं कॉम्बिनेशन आहे बघा. इट इज टॅन ऑफ एक्सच्या ऐवजी काहीतरी x² + 2 आहे. म्हणजे एक्सचं फंक्शन आहे ते इट इज नॉट ओनली एक्स बट इट इज समथिंग फंक्शन ऑफ एक्स. हे बघा, हे तर आणखीनच वेगळं कॉम्बिनेशन आहे. हे कसं आहे बघा, साइन 5x - 7 म्हणजे साइन 5x - 7 हे एक फंक्शन आहे आणि त्याचा स्क्वेअर केलेला आहे. म्हणजे मुळात आधी हे फंक्शन साइनचं एक आहे, त्याच्यानंतर हे अल्जेब्रिक फंक्शन आहे आणि त्याचा स्क्वेअर आहे. म्हणजे हे खरं म्हणजे 3 फंक्शनचं कॉम्बिनेशन आहे. सो कॉम्पोजिशन कॅन बी ऑफ ॲटलिस्ट 2 फंक्शन्स ऑर मे बी मोर दॅन 2 फंक्शन्स. आता अशी जर फंक्शन्स असतील तर यांची डेरिव्हेटिव्ह कशी काढायची? कारण हे जे फंक्शन आहे याचा डायरेक्ट कुठल्या फॉर्म्युल्यात ते बसत नाही ना. मग आता ह्याचं डेरिव्हेटिव्ह कसं काढायचं? तर खरं म्हणजे ह्याच्यातले सगळे रूल वापरायचे. आता हे एकदा ही एक 4 ते 5 एक्झाम्पल आपण घेतले ती समजून घेऊया आणि मग अजून काही एक्झाम्पल घेऊया, म्हणजे हे सगळं आपल्याला क्लिअर होईल. आता रूल असा सांगतो y dy/dx डायरेक्ट स्टार्ट टू फाइंड द डेरिव्हेटिव्ह. व्हॉटएव्हर इज द फंक्शन ऑफ x डोंट टच दॅट फंक्शन. फर्स्ट ऑब्झर्व द पॉवर फंक्शन. हे x आहे असं समजा आणि याचं डेरिव्हेटिव्ह काढा फर्स्ट टाइम. सो सपोज दिस इज x, सो 3x raised to 2. म्हणजे जर इथे x असतात आपण x लिहिला असता आणि पुढे 2 लिहिलं असतं. त्याच्याऐवजी आपण लिहा x² + 2 अँड मल्टिप्लाय इट बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ द पेरेंट फंक्शन. म्हणजे सॉरी, डेरिव्हेटिव्ह ऑफ द फंक्शन विच इज इन टर्म्स ऑफ x. आता हे x² + 2 आहे, त्याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे? तर ते येईल 2x + 0. म्हणजे काय करायचं आहे, 2 फंक्शन आहेत, दोघांची डेरिव्हेटिव्ह एकदम काढायचे नाही, एकाचा आधी काढायचं आणि मग त्याला दुसऱ्याने मल्टिप्लाय करायचं. आता काय केलंय बघा, हे आहे हे तात्पुरतं एक समजा x³ चं डेरिव्हेटिव्ह 2x². आता x च्या ठिकाणी x² + 2 त्यामुळे x² + 2 लिहिलं आणि मग याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय केलं. दोघांची एकदम डेरिव्हेटिव्ह काय विद्यार्थी काय करतात, हे करतात आणि इथे 2x लिहितात, म्हणजे दोन्हीचे डेरिव्हेटिव्ह एकदम काढतात. तसं नाही करायचं. तो फायनल इज 3 × x² + 2 × 2x. आता एखादा 2 × 3 6 लिहू शकतो. सो इट इज ऍक्च्युअली 6x × x² + 2 असं त्याचं आपल्याला डेरिव्हेटिव्ह. म्हणजे डेरिव्हेटिव्ह काढण्याचे रूल्स आहेत ते बदललेले नाहीयेत. 2 फंक्शन एकत्र असली दोघांची डेरिव्हेटिव्ह एकदम काढायचे नाही, एवढा एक साधा रूल फक्त लक्षात ठेवा. नाउ ऑब्झर्व द सेकंड फंक्शन. याच्यातलं पेरेंट फंक्शन कुठलं, ज्याच्यात x नाही ते पेरेंट फंक्शन, त्याचं डेरिव्हेटिव्ह आधी काढायचं आणि मग ज्याच्यात x आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह ने मल्टिप्लाय करायचं. एवढं सुद्धा लक्षात ठेवलं तरी चालेल. व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट? रूट x आहे असं समजा. व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट x? इट इज 1/2 रूट x. सो इट इज 1/2 रूट 3 - 2x. याला हातच लावायचा नाही. अँड नाउ मल्टिप्लाय इट बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ 3 - 2x. व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ 3 - 2x? बघा, 3 चा डेरिव्हेटिव्ह 0 - 2x चा डेरिव्हेटिव्ह 2. So 0 - 2 is just -2. This 2 will get cancelled with these 2. So it is -1/√3 - 2x. इथे सुद्धा आपण रूटचं डेरिव्हेटिव्ह आधी काढलं आणि त्याच्यानंतर आतल्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काढलं. 2 फंक्शन एकत्र आहेत.
त्याच्या पुढे बघा y इज इक्वल टू tan x स्क्वेअर प्लस 2. इथे दोन फंक्शन आहेत. आता ह्याच्यातलं x असलं फंक्शन हे ह्याचं डेरिव्हेटिव्ह आधी काढायचं नाही, टॅनचं डेरिव्हेटिव्ह आधी काढायचं. हा x आहे असं समजायचं. सो dy बाय dx इज इक्वल टू व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन? डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इज सेक्स स्क्वेअर. x म्हणूच नका, टॅनचं डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर एवढं म्हणा. रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय? रूटचा डेरिव्हेटिव्ह काय? 1/2 रूट. x असेल तर x लिहा, 4x असेल तर 4x लिहा. सो इट इज टॅन म्हणजे सेक्स स्क्वेअर x स्क्वेअर प्लस 2 x आहे असं समजून. आता कोणाचं डेरिव्हेटिव्ह राहिलंय? ह्या x स्क्वेअर प्लस 2 चं डेरिव्हेटिव्ह राहिलंय. म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ x स्क्वेअर प्लस 2 इट इज 2x. तुमचं कामच संपलं. 2x प्लस 2 चं डेरिव्हेटिव्ह 0च आहे. दोघांची डेरिव्हेटिव्ह काढायची पण एकदम नाही. पहिल्यांदा आधी एक काढायचं, नंतर x चं जे फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करायचं. आता हे बघा, त्याच्या आधी आपण जरा हे बघूया. y इज इक्वल टू log x रेज टू 4. हे सुद्धा पॉवर फंक्शन आहे. हे log x आहे, याला आधी हात लावायचा नाही. हे पॉवर फंक्शन समथिंग रेज टू 4 आहे, म्हणजे x रेज टू 4 ह्या फॉर्म्युल्याप्रमाणे पहिल्यांदा आपण डेरिव्हेटिव्ह काढायचो. सो इट इज dy बाय dx इज इक्वल टू 4 ब्रॅकेट रेज टू 3, म्हणजे इथे ब्रॅकेटच्या ठिकाणी log x लिहायचं. आणि व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ log x? मल्टिप्लाइड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ log x इट इज 1/x. आता थोडं सिम्प्लिफाय करून लिहायचं असेल तर लिहा. इट इज 4 log x रेज टू 3/x. म्हणजे दोन फंक्शन एकत्र आहेत, त्याला आपण म्हणतो कंपोजिट फंक्शन. एवढं लक्षात ठेवा फक्त. अँड नाव दिस वन. ऍक्च्युली हे फंक्शन काय बघा, sin 5x मायनस 7 ब्रॅकेट स्क्वेअर असं फंक्शन आहे. ते फक्त लिहिताना आपल्या सोयीसाठी आपण असं लिहिले. साइन स्क्वेअर याचा स्क्वेअर नाही, तर साईनचा स्क्वेअर आहे. त्यामुळे sin 5x मायनस 7 ब्रॅकेट स्क्वेअर. आता आपण ब्रॅकेटमध्ये बघायचंच नाही. समथिंग रेस टू समथिंग असलं की हा रूल वापरायचा, ब्रॅकेटमध्ये बघायचं नाही. dy बाय dx रूल प्रमाणे काय येईल? 2 ब्रॅकेट. आता ब्रॅकेटमध्ये काय लिहिणार मी? sin 5x मायनस 7. मी ह्याला हातच लावलं नाही. आता कोणाचं डेरिव्हेटिव्ह काढायचं राहिलं? रेस टू 1 आहे, म्हणजे 2x रेस टू 1 लिहितो आपण, 1 लिहायची गरज नाही. आता ह्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करणार आहे इनटू d बाय dx ऑफ sin 5x मायनस 7. आता गंमत काय बघायचे, sin 5x मायनस 7 मध्ये परत दोन फंक्शन आहेत. एक साइन पण आहे आणि हा 5x मायनस 7. इथे sin x असतं डायरेक्ट आपण cos x लिहिलं असतं, पण इथे sin 5x मायनस 7 आहे, त्यामुळे आपल्याला थोडं कॉन्शियसली जायला पाहिजे. 2 इंटू sin 5x मायनस 7 इंटू, आता पहिल्यांदा मी साईनचा डेरिव्हेटिव्ह काढणार, ह्याला हातच लावणार नाही. साईनचे डेरिव्हेटिव्ह काय? कॉस, आतमध्ये 5x मायनस 7. आता कोणाचं काढायचं राहिलंय? 5x मायनस 7चं राहिलंय, कारण आपण फक्त साइन कॉस, साईनचं कॉस लिहिलंय. सो व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ sin 5x मायनस 7? इट इज इंटू 5. आता तुमचं हे डेरिव्हेटिव्ह कम्प्लीट झालं. एक स्टेप तुम्ही जास्त लिहू शकता, 2 आणि 5चा गुणाकार करून 10 इंटू दिस ब्रॅकेट इंटू दिस ब्रॅकेट. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही कंपोजिट फंक्शनची डेरिव्हेटिव्ह काढू शकता. अजून एक व्हिडिओ आपण घेणार आहोत पुढे, की ज्याच्यामध्ये आणखीन कंपोजिट फंक्शनची काही एक्झाम्पल्स घेतोय, आणि त्याच्यानंतर ॲक्च्युअली तुमचा 12वीचा सिलेबस सुरू होईल. थँक्यू.